सामाजिक बांधिलकीचा वसा घेतलेले तपस्वी व्यक्तिमत्व धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांना 61वी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। कुसुम सभागृह येथे 61 सोहळा अभूतपूर्व पार पडला। या सोहळ्यासाठी खासदार अजित गोपछडे, हेमंत पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पांडे, जिल्हाध्यक्ष संतोकराव हंबर्डे, प्रवीण साले, अरविंद भारतीया, मुन्ना सिंह तेरा, अशोक धनेगावकर, व्यंकटेश मोकले, गुरुद्वारा लंगर साहेबाचे बाबा सुबेक सिंह, हवप राऊत महाराज, तो सरस्वती आनंद बोंढारकर यांची प्रमुख उपस्थिती होती। एकत्र कुटुंब पद्धती सध्या कुठे पाहायला मिळत नसताना आपल्या घरातील वडिलांचा, सासऱ्याचा, काकाचा आणि एखाद्या जावेने दुसऱ्या जावेचा सत्कार करावा, असा कौटुंबिक आयोजित करावा, हे फार मोठं आश्चर्याची बाब। आणि दुसरं एक मला नेहमी वाटत आलं, आतापर्यंत मी पण राजकारणात असल्यामुळे काही लोक अर्थार्जन करून एका विशिष्ट परिस्थितीला पोहोचल्यावर राजकीय त्यांना काहीतरी पद मिळाल्यानंतर समाजसेवेकडे वळतात, पण आपल्या समाजाचा स्वभाव हा मूळतः समाजसेवी स्वभाव आहे आणि जो सुरुवातीपासून सेवा करतो त्याला मात्र राजकारणात मान्यता मिळत नाही। हा विरोधाभास कुणामुळे निर्माण झाला असेल तर तुमच्या आमच्या बघण्याच्या दृष्टिकोनात फरक पडल्यामुळे दिलीप भाऊ सारख्यांना उपेक्षित राहावं लागतंय। हे त्यांचं उपेक्षित राहणं हे आमच्या उदासीनतेचं लक्षण आहे, म्हणून ते तिथं उपेक्षित आहे। कारण आम्ही सातत्याने राजकारणात एखाद्या मोठ्या माणसाला बघत आलो। 2014 नंतर ती परिस्थिती बदलली। ज्याची आई भांडे घासत होती असा माणूस देशाचा पंतप्रधान झाल्यानंतर भारताच्या लाल किल्ल्यावरून भाषण देताना एखाद्या महिलेला सॅनिटरी पॅडची गरज पण आहे, ती गरजचे कपडा वापरू नये किंवा तिला शौचासाठी शौचालयाची गरज आहे असा बोलणारा पंतप्रधान आल्यावर तशा विचाराच्या धाटणीतल्या लोकांकडे लोक हळूहळू बघू लागले। मग ते तेलंगणामधली एक कुंजम्मा जी पाना पातळा गोळा करते आणि तिचा कचरा एकवटून तिची विल्हेवाट लावते, तशाही पाहिजे जेव्हा पद्मश्री मिळायला लागलं तेव्हा कळालं की भारताची मूळ संस्कृती या सेवाभावी व्यक्तीच्या लोकांमध्ये घडून बसली आहे आणि त्यांचं प्रोत्साहन होणं, त्यांचं उत्थान होणं, त्यांचं कौतुक होणं गरजेचं आहे आणि समाज अजूनही पुढे येत नाही। म्हणून ठाकूर कुटुंबियांना पुढे यावं वेळ आली, हरकत नाही, तुम्ही पुढे आल्यामुळे होईना इतरांना तरी त्याचा बोध मिळेल आणि आपण सुद्धा अशा समाजसेवी लोकांचं कौतुक केलं पाहिजे। तर माझं कौतुक कुणीतरी करेल अशी तरी मनात स्वार्थाची भावना ठेवायला काय हरकत आहे। आणि 99% लोक हे उपेक्षितच आहे, पण उपेक्षितांना सुद्धा कोणीतरी प्रस्थापित लागतो आणि त्याच्याच पाठीमागे जायची हौस करायला म्हणून आता कायाकल्पसारखा उपक्रम हे राबवता। भाऊचा माणुसकीचा ब्रिज असेल, मी तर भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष झाल्यावर मी अध्यक्ष झालो, विधानसभेची निवडणूक 19ला संपली आणि 20ला करोना आला आणि आपत्तीमध्ये इष्टापत्ती जसं आपण शोधतो तसं पक्षाने दिल्लीपासून मुंबईपासून आम्हाला सांगितले की समाजसेवेमध्ये रुजू व्हा, करोनाला घाबरू नका आणि जनतेच्या सेवेत जाऊन जे जे लागेल ते ते करा। आणि मग माझ्या मदतीला कोण तर एकमेव हक्काचा माणूस दिलीप भाऊ, आणि दिलीप भाऊने सांगितलं काळजी करू नका। मग सुरुवातीच्या काळाला रेमडेसिवीर इंजेक्शन कुणाला मिळेल, कुणी दवाखान्यात गेला, मग एक आजार होता बघा आधी HIV, त्याची एक सुंदर जाहिरात किलोवर यायची, 0 से नहीं बढ़ता, आणि मग दोघं एकमेकाला मिठी मारायचे। बघा निसर्गाचा कोप आणि हा दुसरा आजार आला कोरोना, हे 0 से बढ़ता आहे, म्हणजे हे जवळच यायचं एकमेकाच्या। मग मायबाप असू, नवरा असू, लेकरं बाळा असू, मग तशा परिस्थितीत लोक एकमेकाला एकमेकापासून दूर ठेवत होते आणि दिलीप भाऊ सारखा माणूस सातत्याने रस्त्यावर उतरून कुणाला हॉस्पिटल मिळालं का, त्या गुरुद्वाराच्या ज्या खोल्या आहेत तिथं त्याचं ऍडमिशन झालं का, तिथं जेवणाचा डबा त्याला पोहोचला का, याची काळजी घेणारा हा माणूस होता। आणि पुढे जेव्हा आपल्या सरकारने व्हॅक्सिन शोधलं आणि ते व्हॅक्सिनेशन करताना अफवा उडाल्या, कुणी म्हणलं हे मोदी का व्हॅक्सिन आहे, कुणी म्हणलं ह्याच्यातनं माणूस नपुसक होतो। माणसाला स्वतःची मर्दुकी गाजण्यासाठी काहीतरी निमित्त लागतात, पण तो घ्यायला तयार नसताना सिव्हिल हॉस्पिटलच्या एका लॉबीमध्ये 1000 दिवस, 1, 2, 3 दिवस नाही, म्हणजे 3 वर्षापेक्षा जास्त काळात दिलीप भाऊनी व्हॅक्सिनेशनचा कार्यक्रम आम्ही राबवला। म्हणजे न भिता, तेही त्यांनाही कोविड झाला, मलाही झाला, माझ्यासोबतच्या अनेक सहकार्यांनाही झाला, पण त्यांच्यासोबत असताना मी पाहत होतो
की या माणसाची गती आणि जिद्द जी आहे ना, यांचं प्रोत्साहन का केलं पाहिजे की नंतर मला कळालं की आम्ही दोघंही एकाच नावेत आहोत. आमचा बाप कुठेच प्रस्थापित नाही, त्यांचा बाप आमदार खासदार नाही, माझा बाप आमदार नाही. मग समाजात आम्हाला सेवेचं व्रत बघितल्यानंतर काही दान देईल का आणि ते मतरूपी असेल, आशीर्वाद रूपी असेल का, असा विचार करून गोगलगाईच्या गतीने का होईना अव्याहतपणे ते 50 वर्ष प्रवास करतायत. पण अजूनही समाजाला पाजर फुटला नाही. हरकत नाही, तुम्हाला फुटेल जेव्हा पाजर फुटेल, पण समाजसेवेचं घेतलेलं व्रत दिलीप भाऊ सोडणार नाहीत असं मला वाटतं. आणि हेच माध्यम आहे. आम्ही पॉलिटिक्सला सोशल आणि इकॉनॉमिक रिफॉर्मचं इन्स्ट्रुमेंट म्हणतो, आयुध माहिती आहे तुम्हाला. कारण जे दिलीप भाऊ करतात, आता माझे काही खासगी मित्र म्हणत असतात मला, दिलीप भाऊ काय कुणाला तरी प्रायोजक करतात, लायन्स क्लबला भाऊचा डबा अमुक आणि काम करतात. अरे तू आरंभ शोधतो हो, अंतिम वीर होणं तर फार तुमची गोष्ट आहे. एखाद्या कार्यक्रमाची सुरुवात तर कर, बघू तुला कोण पुढे येऊन सहकार्य करतंय. पण मला ते करायचं नाही, मला ते शेवटापर्यंत न्यायचं नाही. ती नेण्याची माझी ताकदही नाही, माझी वृत्ती नाही. पण दुसऱ्या करणाऱ्या माणसाला टोचरे लावायची जी सवय आपली आहे ना, त्या सवयीकडे दुर्लक्ष करून, टीकाकाराकडे दुर्लक्ष करून चालत राहणं देखील प्रचंड अवघड काम आहे. ते देखील दिलीप भाऊला करावं लागेल. म्हणजे तुम्ही असं समजू नका. मग काही लोक वेडा म्हणतात, मग त्याला बोली भाषेत सगळ्या भाषेत देह वेडा म्हणतात. म्हणजे तुम्ही आम्हाला मूर्खच समजा. देह वेडा म्हणा, पण वेडाच म्हणा आणि नावा आम्हाला कामाला, आणि तुम्ही मात्र उपभोगा. सत्तेची पदं उपभोगणाऱ्यांनी कळलं पाहिजे की सत्तेत का जायचं, तर तिथे बसून एका सहीवर हजारो लोकांचं भलं तुम्ही करू शकता. जे की दिलीप भाऊ एखाद 2 वेड्याची कटिंग करून 100 वेड्यांची किंवा 200 वेड्याची कटिंग करू शकतात. काही लोकांना ब्लँकेट देऊ शकतात, काही जणांना भाऊच्या फ्रीज मधून अन्नधान्य देऊ शकतात. पण अशा वृत्तीचा माणूस सरकारमध्ये बसल्यावर तो धोरणात्मक निर्णय करतो आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यावर लाखो लोकांना त्याचा फायदा होतो. म्हणून अशी विचाराची लोक सत्तेत जाणार. नॉर्वे एक देश आहे, त्या देशामध्ये एक पद्धत आहे की मी दानशूर आहे, तर मला इच्छा नाही की मी कुणाला दान दिले. दान हे गुप्त आहे. कन्यादान म्हणतो ना आपण. कन्यादान करताना सुद्धा आईवडिलांच्या मनावर काय असेल होतं ते तुम्हाला आईवडील जे झाले त्यांना कळत असेल. मतदान आहे, धर्मदान आहे. मग तिथे तो ऑर्डर देताना सांगतो की 10 मिल्स 3 सस्पेंडेड, 4 कॉफी 2 सस्पेंडेड. मग एखादा गरीब भिकारी हॉटेलच्या मालकाला विचारतो एनी सस्पेंडेड कॉफी, मग तो सांगतो हो 2 आहे, मग आम्हाला द्या. तो जो भिकारी आहे, जो गरीब आहे, त्याला माहिती आहे की या हॉटेलमध्ये कुणीतरी दानशूर आलाय आणि त्यांनी 4 कॉफीचे पैसे भरले. दोघं नवरा बायको कॉफी पिऊन गेले, पण 2 कॉफीचे आगाऊ पैसे भरले सस्पेंडेड म्हणून. आणि सस्पेंडेड कॉफी आहे का विचारल्यावर तो हॉटेल मालक इमानदारीने त्या गरीबाला देतो. अशी पद्धत देखील प्रदेशात आहे. आमच्याकडे एक वेळ 25 जण गोल, एक रुग्ण, एक डॉक्टर आणि फोटो काढून दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात समाजसेवा करतो. त्या केळाला लाभ वाटत असेल, त्या केळाची मूल्य 25 पैसे, उभारलेले 50 जण इथून गाड्या करून हॉस्पिटलला जायला लागले 5,000 रुपये, फोटोग्राफरला 2,000, 10,000 खर्चून एका केळाचा फोटो आला. मग दिलीप भाऊने हजारो ब्लँकेट टाकल्यावर एखादी रील काढली किंवा एखादा फोटो काढून सोशल मीडियात टाकला, तर तुमच्या पोटात काय दुखायला लागलंय की काम केलेल्या माणसांनी काम दाखवलं. मग दिलीप भाऊ पुढच्या काळात असाही प्रयोग करून बघा की यांनी सस्पेंडेड मिल्क किंवा सस्पेंडेड कॉफी टी असं करणारा कोणी एखादा माणूस सापडेल का, किंवा एखादा हॉटेल मालक सापडेल का की जो अशा पद्धतीने नांदेडमध्ये. मी बघा तुम्ही भाऊच्या फ्रीज मध्ये त्यांची संकल्पना तीच आहे, फक्त मी विस्तृत सांगितली. आता मी जाऊन त्या फ्रीज मध्ये ठेवून द्यायची बासुंदी 20 कप किंवा आईस्क्रीम आणि मी निघून जायचं. आणि ज्याला आईस्क्रीमची गरज आहे त्यांनी येऊन ते आईस्क्रीम खायचंय. म्हणजे घेणाऱ्याला लाज नाही की मी फुकटचं खातोय किंवा कुणीतरी दिले, आणि माझ्यामध्ये अहंकार नाही येणार, दंभ माजणार नाही की मी दानशूर आहे, मी 10 आईस्क्रीम घ्या 10 रुपयाला. कुणी घेतले ते याचक मला दिसणार नाही आणि कोण दानशूर आहे ते याचकाला कळणार नाही. म्हणजे दोघांचाही सन्मान राखला जाईल, दानही केल्या जाईल आणि उपभोक्त्याला उपभोगाची वस्तूही मिळेल. अशा पद्धतीचा एखादा उपक्रम तुम्ही चालू करा. उपक्रम चालू करणारे खूप आहेत. अनेक समाजसेवक मी पाहिले त्याच गावामध्ये. ते आले आणि कुठे काय झाले नंतर कळलं नाही, मग हळूच कळलं त्याचं उद्दिष्ट वेगळंच होतं. मुकडी नगरसेवकापर्यंत पोहोचल्यानंतर समाजसेवा बंद पडली. काही जणांकडे अमाप पैसा झालाय आणि निवडणुकीत पराभूत झाल्यावर सुद्धा मी सेवा करतो म्हणून 5, 7, 10 पक्ष बदलून झाली, पण
मलाही भेटला, ज्यांनी दिलीप भाऊच्या एका उपक्रमाला मदत केली आणि अनायास मी पण त्या कार्यक्रमात गेलो आणि त्याची माझी भेट झाली. पण त्यांनी मला सांगितलं की भाऊ, हे मात्र कोणाला कळू देऊ नका की या उपक्रमाला मी मदत करतो. त्याचं मोठेपण जाणवलं मला की काम करतोय मी, या उपक्रमाला मदत करतोय, पण हे कुणाला कळता कामा नये. अशा वृत्तीचे लोक एकीकडे आहेत का? 100त 1-2 तरी माणसं अशी निघतील. नाहीतर इथं प्रदर्शन मांडणारा लोक बसले आहेत, दान इतकूच आहे आणि गववा एवढा मोठा आहे. तर आपण बघत नाही का गल्लीच्या भंडाऱ्यामध्ये बैठक लागल्यावर भंडाऱ्यात कोणी साधन काय सामग्री आणून द्यायला तयार नाही, पण वाढायला मात्र सगळ्यात पुढे असतात. असं दाखवायचा प्रयत्न असतो की हे सगळं मीच केलं. पण कुठल्याही गोष्टीला जेव्हा चांगला सुरुवात होते, जे आरंभ सुरू असतात, त्यांच्या आरंभ झालेल्या कार्याला अंतिम वीर म्हणून जर त्यांना पुढे जायचं असेल आणि 5-10 वर्षाच्या कार्यकाळानंतर तो उपक्रम सातत्याने राबवत ठेवायचा असेल तर ते करणं तितकं सोपं नाही. आणि एक शायर असं म्हणतो की शाही की भी आपली तासीर आहे. तासीर म्हणजे स्वभाव. शायरला असं म्हणायचं की शाही आहे, पण जुन्या काळातल्या लोकांना माहित असेल की लोक त्यात पेन उडवायचे आणि कागदावर द्यायचे आणि पुन्हा उडवायचे. पण बोट उडवून किंवा रागा शाही त्या कागदावर ओतून काही लिहिलं जाणार आहे का? तर त्याला पेनचं माध्यमच लागेल ना, माध्यम लागेल. नहीं तो शाही क्या करना? शाही की भी अपनी तासीर है, जो अपने आप बिखर जाती है तो दाग बनती है, लेकिन किसी के हाथों से कलम से अगर कागज पर उतर जाए तो अल्फाज बनती है. ये शाही सुद्धा नुसता उपयोग नाही, तिला खरं मूर्तिमंत शब्दाचं रूप द्यायचं असेल तर तसे सिद्ध हस्त हात आणि त्या हातात असलेली पेन जेव्हा मिळेल तेव्हा त्या शाहीचा खरा उपयोग होईल. तर तशा हाताचं आणि पेनेचं काम करणारे दिलीप भाऊ हे तुमच्या माझ्या दानाला मूर्त स्वरूप देतात आणि कुठे ब्लँकेट खरेदी करून, कुठे खाऊ आणून, हे कुठे वेड्यांना वस्त्र लावून एखाद्या वारकाला घेऊन जाऊन त्याची कटिंग करून हे मूर्त स्वरूप देण्याचं काम तुम्ही केल्यामुळे हे व्हिडिओ बघत असताना मी सातत्याने बघत होतो की हिंदी सिनेमातले गाणे किंवा भजनं आपण ऐकली की हिंदीच्या सिनेमाच्या पडद्यावर ऐकताना त्या सिनेमातला राज कपूर एखादं काम करतोय आणि त्याच्यावर फिरवीत गेलेले हे गीत हे त्याचं वास्तव नव्हतं. त्यांनी आम्हाला भ्रमित करून हजारो रुपये कोटी कमवले, पण त्या गाण्याचं वास्तव चित्रण काय ते दिलीप भाऊनी आज या गाण्यातून दाखवून दिलं. हे खूप महत्वाचं आहे. आणि तिथे तर कमर्शियलिझम आहे. राज कपूरला वाटलं की मी वेड्याचं सोंग घेतो आणि एखाद्या सेवेचं माध्यम दाखवतो आणि त्यातनं करोडो रुपये कमवतो. पण वास्तववादी असं प्रत्यक्षात समाजात जाऊन करणं तितकं सोपं आहे का? तितकं सोपं नाही. आणि सोपं नसलेलं काम सोपं करून जे लोकांना आवड वाटतंय ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सातत्य दिलीप भाऊ मध्ये असल्यामुळे 61व्या वर्षी तुम्ही कृतार्थ झालात भाऊ. नाहीतर अनेक जण आले 60 आणि 61 पार होऊन गेले. 61 कधी गेली कळतच नाही लोकांना आणि 61 का साजरी करायची हेही कळत नाही. पण तुमच्या कुटुंबियांना ते कळलं आणि तुमच्या कुटुंबातल्या विशिष्ट म्हणजे आधी तर तुमच्या भावाचं कौतुक की तुम्ही चौघ भाऊ एकत्र राहिलात आणि त्यानंतर बहिणी आणि त्या बहिणी ज्या भाऊजाईलाही मान्य करतात. म्हणजे हे दुरापास्त होत चाललेलं चित्र आहे. खरं तर हे व्हायला नको आहे. मी राजकारणात काम करताना एखाद्या कुटुंबातलं भांडण माझ्या करण्यात यावं आणि आमच्या जावेचं भांडण मिटवावं हे माझ्यासाठी भूषणाव नाही. हे समाजाचं अधपतन होत चाललंय. हे अधपतन थांबवण्याचं काम करण्याचा प्रयत्न देखील दिलीप भाऊने केला की बहिणा भाग मत जाना, पण ती बहिणा काय ऐकायला तयार नाही. ओ मेरा अब्दुल वैसा नाही म्हणून ती पळणारच आणि तिला काही दिवसांनी कळणारच की अब्दुल काय करतो तर तंदूर मध्ये सापडतो त्या बहिणीला. मग दिलीप भाऊ काय करा? मग अशाही बहीण आहे की असे मोठे मोठे कार्यक्रम घेऊन दिलीप भाऊनी सांगितलं. मी त्यांना एक दिवशी विचारलं की दिलीप भाऊ हा कार्यक्रम घेतला बहिणा भाग मत जाना, म्हणजे भाग जाणारी बहिणा त्या कार्यक्रमात आली होती का? आली नव्हती. पण त्यांनी उत्तर समर्पक दिलं की जी बहिणा भाग जाणार आहे, जी पळून जाण्याच्या मनस्थितीत आहे, तिच्या आईला, बहिणीला, भाऊजाईला, शेजाऱ्याला, पाजाऱ्याला कुणाला तरी अंदाजा आलेला असतो. मग कमीत कमी ते बसलेले लोक माझा कार्यक्रम बघून एखाद्या प्रबोधनकाराचं व्याख्यान ऐकून सावध होऊन आपल्या कुटुंबात गेल्यावर, आपल्या वस्तीत गेल्यावर, आपल्या कॉलनीत गेल्यावर असं काही चित्र निर्माण होतं का याच्यावर सजगपणे नजर ठेवतील आणि त्यांच्या कुटुंबियांना सावध करतील. इतकं जरी प्रामाणिक काम तुमच्यापैकी एकाने केलं आणि एका वर्षात एका बहिणीला पळून जाण्यापासून वाचवलं तरी देखील दिलीप भाऊने केलेल्या कामाचं तुम्हाला काहीतरी श्रेय मिळेल. नाहीतर आम्ही कार्यक्रमाला येतोच हो. दिलीप भाऊचा कार्यक्रम असेल किंवा अन्य समाजसेवकाचा कार्यक्रम आम्ही जातोच, पण आम्ही बोल मात्र काही घेत नाही आणि आम्ही मात्र त्यात काही कॉन्ट्रीब्युट करत नाही. आणि आजकाल थोड्या पैसेवाल्यांना मी थोडे पैसे पाठवले.
म्हणजे फार आपल्या ऋणाच्या उतराई झालो मी माझ्या आयुष्यातून, असा आविर्भाव निर्माण होतो. तसं न करता त्यांनी चालू केलेले सगळे उपक्रम माझ्या पातळीवर मी कुठेतरी चालू करू शकतो का, किंवा चालू असलेल्या उपक्रमाला हातभार तरी लावू शकतो का, असा सकारात्मक विचार करावा. दिलीप भाऊचा या पद्धतीने आदर्श घ्यावा. ठाकूर कुटुंबियांशिवाय इतर जी कुटुंबीय इथे आले ती या कुटुंबियांकडे पाहून या एकत्र कुटुंब पद्धतीचा काय तुम्ही बोध घ्यायचा, तो बोध देखील घेणं गरजेचं आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आज ज्या अडचणी निर्माण झाल्या त्या प्रचंड भयावह आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एखाद्या मुलाला, नातवाला, जावला, भाऊजाला वाटत असेल हा काय त्रास आहे, पण हा त्रास नाही आहे. जेव्हा विभक्त होऊन तुम्ही बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की प्रचंड विधान परिस्थिती विभक्त कुटुंबाची आहे. नवरा बायकोचं पटत नाही, आई वडिलाला इथं माहीत नाही, पोरगी जावयाच्या तक्रारी करायला तयार नाही, सून घरी खरं सांगायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये इथे असलेले मायबाप आणि तिथे असलेले मुलं पुण्या, मुंबईला, अमेरिकेला यांची जी घुसमट होती आहे ना, त्या घुसमटीला एक मात्र उपाय होता एकत्र कुटुंब पद्धती. त्याच्यामुळे आजकालची जी पिढी बटलर तयार झाली ना इंग्रजी बोलणारी, आमच्या काळात आजी आजोबा होते आणि ते चालतं बोलतं विद्यापीठ होते. प्रत्येक रामायण असेल, महाभारत असेल, चांगली वाईट गोष्ट ते समजून सांगायचे आणि तात्काळ आमच्या प्रश्नाचा उलगडा व्हायचा. आताच्या पोरांची इंग्रजी ऐकल्यावर ते बनाना आणि मँगो काय म्हणतात, तुम्हारे ट्री को बहुत मँगो लग गए असं शेजारचा पोरगा म्हणला. मग मलाच कळलं की मेरे ट्री को मँगो किती देतात. मग त्याला काय इंग्रजी बोलायचंय, मराठी बोलायचंय का हिंदी बोलायचंय हे निश्चित कळत नाही. त्याच्यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीची देखील फार मोठी गरज पुढच्या काळात या समाजाला लागणार आहे. तुमच्याकडूनही काही लोक त्याचा आदर्श घेतील. आपण जो सत्कार दिलीप भाऊचा घडून आणला तो निश्चित कौतुकास्पद आहे आणि दिलीप भाऊ जे काम करतायत त्याचं कौतुक तो पूर्ण नांदेडकर करतायत. एक राजकीय पक्ष म्हणून पक्ष त्यांची निश्चित दखलही घेईल. दखल घेईल इथपर्यंत ठीक आहे, दखल घेईल तेव्हा घेईल, पण जरी नाही घेतली तर समाज म्हणून आम्ही सातत्याने तुमच्या उपक्रमाची दखल घेऊन तुमचं प्रोत्साहन करत राहू अशी भावना या प्रसंगी व्यक्त करतो आणि तुम्हाला आणि कुटुंबियांना शुभेच्छा देऊन थांबतो. खूप खूप धन्यवाद. सहकारी प्रवीणजी साले, आमच्या मुंडारकर वहिनी आताच गेल्या, मोदीजी, वडेपूर महाराज आणि दिलीपजी ठाकूर जे निस्वार्थपणे गरीब जनतेची सेवा करतात, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असलेले आमच्या अंजली वहिनी, सर्वच सन्मान्य व्यासपीठ. खरं तर पहिल्यांदा मी दिलीपजी ठाकूर यांना 61 वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी नांदेडच्या वतीनं व माझ्या सहयोग परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो मित्र. खरं तर दिलीपजी ठाकूर म्हटलं की नांदेडची इव्हेंट, मग ते इव्हेंट गरिबाच्या सेवेचे असतील किंवा या भावनेनं करत नाही, किंवा मी राजकारणात जाणार आहे, राजकारणात काहीतरी होणार आहे या भावनेनं सुद्धा करत नाही. ते अतिशय निस्वार्थपणे सेवा करतात. अशा या निस्वार्थ व्यक्तीची दखल म्हणून किंवा खरं तर त्यांच्या कुटुंबांनी जी 61 साजरी केली आणि ते जॉईंट फॅमिली आहे म्हणून त्या कुटुंबियाचं सुद्धा मी तर खूप खूप अभिनंदन करतो. आणि आपण बऱ्याच वेळापासून यांचा सत्कार सोहळा पाहण्यासाठी भरपूर मोठ्या संख्येने आलात. तुमचं मी सुद्धा इथं स्वागत करतो. गोपचेड सर, मला एकच सांगायचं आहे, दिलीपरावची दखल त्यांच्या मनात असेल की नसेल मला माहीत नाही, पण आपण खासदार आहात, त्यांची आपण दखल केंद्रीय स्तरावर लवकरात लवकर घ्यावी अशी या ठिकाणी अध्यक्ष यांना विनंती करतो. खरं तर बराच वेळ झालेला आहे, दिलीप भाऊबद्दल बोलायचं तर खूप बोलता येईल. खरं तर त्यांच्यावर चांगला पिक्चर तयार होईल आणि ते भविष्यात पिक्चर काढली सुद्धा. पण मी जाता जाता एवढंच सांगेल, त्यांच्या 61 वाढदिवसानिमित्त त्यांच्या मनातील जी इच्छा असतील, आकांक्षा असतील ते देव पूर्ण करू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
आणि ते आयुष्याचे 101 वर्ष जगले पाहिजे, जेणेकरून नांदेडला दिलीप भाऊ जास्तीत जास्त वेगवेगळे इव्हेंट आणतील आणि जनतेची सेवा करतील असे या ठिकाणी बोलतो. सर्वांच्या वतीने त्यांचे पुन्हा एकदा मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जय. सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात अभिनंदन करावं. जिने त्याला सुखदुःखामध्ये त्याच्या सगळ्या प्रसंगामध्ये साथ दिली त्या जयश्रीचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. माझे वडील म्हणायचे की अजित मंदिरामध्ये जाऊन देवाला शोधत बसू नको, माणसातला देव शोधून काढ. तर मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने माणसातला देव सापडलेला आहे, त्याचं नाव आहे दिलीप ठाकूर. आणि ज्याने रस्त्यावर झोपलेल्या निराधारांच्या आणि ज्यांच्या पोटामध्ये भूक आहे पण खायला अन्न नाही, त्या माणसातला देव शोधला, त्या दिलीप ठाकूरचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो. माझ्या आयुष्यात मी या कुसुम सभागृहामध्ये अनेक वेळा आलो, परंतु दिलीप भाऊ माणुसकीच्या नात्याने कमवलेली संपत्ती अनेक लोकांनी या कुसुम सभागृहामध्ये शो केले. मी अनेक शो पाहिले. तिकीट लावून कुसुम सभागृह देखील भरल्या जात नाही, पण आज दिलीप ठाकूर नावाचा शो पाहायला नांदेडातल्या सगळ्या लोकांनी तुडुंब गर्दी केली आणि कुसुम सभागृह खालीच नाही, वरती देखील माणसं बसून आहेत, बाहेर देखील माणसाची तुडुंब गर्दी आहे. ही तुम्हाला मिळालेली या नांदेडकरांची पावती आहे. खरं तर प्रवीणने सांगितलेली सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातली विडंबना माझ्याही मनाला भावलेली आहे की ज्या ज्या परीने तुम्ही जे जे काही उपक्रम केलेत, मी ते काही इथे सगळ्या गोष्टींचा उहापोह करत बसणार नाही, कारण तुम्ही जे बोलता त्या सगळ्या गोष्टी करून दाखवता दिलीप भाऊ. खरं तर हा कार्यक्रम तुमचा 61च्या वेळेस का झाला, कारण मला वाटते तुमचे 50-60 तरी उपक्रम सातत्यानं चालू आहे. तर मला असं वाटतं की हा कार्यक्रम 10 ते 15 वर्ष आधीच व्हायला पाहिजे होता, जेणेकरून या फिनिक्स पक्षाने राखेतून उभारी घेऊन एका मोठ्या स्वरूपामध्ये हा जे प्रवीणने जे व्यक्त केलेली भावना आहे. आणि संतुकरावजी तुम्ही काळजी करू नका, माझे आई वडील काही आमदार नव्हते आणि खासदार नव्हते, मी देखील गरीब परिस्थितीतूनच आलेलो आहे आणि कार्यकर्त्यांचा सन्मान आज असल्यामुळं मी कार्यकर्ता या नात्याने या कार्यक्रमात आलोय, खासदार म्हणून आलेलो नाही. पण मी आज तुम्हाला या ठिकाणी या सगळ्यांना वचन देतो की दिलीप सारख्या माणसाला आणि प्रवीण साले सारख्या माणसाला आणि सोबतच बाळासाहेब पांडे असतील, या व्यासपीठावर आमचे संतुकरावचे हंबर्डे असतील आणि माझ्या या समोरच्या रांगेत बसलेल्या माझ्या महिला भगिनी जे आरतीताई पुरंदरे यांच्यासारख्यांचं समर्पित भावनेने जे काही योगदान या समाजाला, कारण माझ्या आरतीसाठी देखील सगळ्यांनी टाळ्या वाजवा की तिने गोदाकाठ सगळं झाडून काढला. अनेक वर्षापासून गोदाकाठ झाडून काढण्यासाठी ती टीम घेऊन जाते. असे अनेक लोक या सभागृहामध्ये आहेत. आमचे मालपानी साहेब या ठिकाणी सहकुटुंब सौभाग्यवती सही आलेले आहेत. मालपानी साहेबांचं देखील मार्गदर्शन मला नेहमी मिळत राहतं. पण दिलीप भाऊ, तुम्ही ही जी माणसं जोडली ही तुमची खरी संपत्ती आहे. आणि प्रवीणने ज्या काही गोष्टी सांगितल्या, प्रवीणने त्याच्या आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी सहन केल्यात, संकट सहन केलेत. आत्ताच एक मोठ्या संकटातून संतुकराव पण बाहेर पडले. काठावरूनच म्हणजे कानावरून गोळी गेली, पण काळजी करू नका संतुकराव, आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत आणि सदैव तुमच्या पाठीशी राहू. आणि तुम्ही जी व्यक्त केलेली भावना ती फक्त एकट्या दिलीप ठाकूर पुरती सीमित नसून दिलीप ठाकूर सारखी भारतीय जनता पार्टीमध्ये व या समाजात काम करणाऱ्या प्रत्येक माणसाची नोंद घेऊन त्यांना त्या ठिकाणी त्यांना त्यांचा सन्मान केंद्र सरकारमध्ये व राज्य सरकारमध्ये पोहोचवण्याचं काम पोस्टमन म्हणून आणि वाटाड्या म्हणून मी स्वतः करेन, अशी या सगळ्या जनकार्याच्या रूपाने मी आज जबाबदारी घेतो. फक्त जाता जाता मला सगळ्या ठाकूर कुटुंबियांचं मनापासून कौतुक करायचं आहे की ठाकूर कुटुंबीय तुम्ही पुण्यवान आहात, भाग्यवान आहात. प्रत्येकाला वाटतो की माझ्या शेजारी शिवाजी महाराज जन्मावा, पण तुमच्या घरामध्ये महाराणा प्रताप जन्माला, तुमच्या घरात शिवाजी महाराज जन्माला, तुमच्या घरातल्या घराण्याचं भाग्य या माणसानं उजळवलंय. अशा प्रकारच्या राज्यसभा खासदारक्या खूप लोकांना मिळतात, मला ती मिळाली, पण
माझ्या राज्यसभेच्या खासदारकीपेक्षाही मोठा बहुमान या समाजानं दिलीप भाऊ ठाकूरला आज जो दिलेला आहे त्या सन्मानाचा मी अतिशय आदर करतो, मनापासून भावना व्यक्त करतो. दिलीप भाऊ तुम्ही स्वतःला एकटं समजू नका. मी देखील ठाकूर कुटुंबियाचा सदस्य आहे आणि मी सदैव तुमच्या सुखदुःखात राहील, तुमच्या संकटात राहील, तुमच्या सगळ्या उपक्रमामध्ये सावलीसारखा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहील. तुम्ही करत असलेल्या या कार्याला कोटी कोटी सलाम. हे ईश्वरी कार्य आहे, हे परमेश्वराचं कार्य आहे. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो आणि तुमच्या सर्व कुटुंबाला शक्ती प्रदान करो एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय श्रीराम. सर्व आलेले जे माझ्यावर नितांत प्रेम करतात असे सर्व परिवारातील, मित्र परिवारातील व परिचित सर्वांना मी मनापासून आज धन्यवाद व्यक्त करतो की आपण इतक्या मोठ्या संख्येने जमला, त्याबद्दल मी मनापासून तुमचा धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी प्रवीणजींनी टेस्ट मॅच खेळली. आमच्या डॉक्टर संतोषरावांनी 2020 आणि त्याच्यावर आमचे गोपछडे साहेबांनी अगदी शॉर्टमध्ये सगळ्या लोकांच्या मनातले भाव ओळखून, कारण जेवणाची वेळ झालेली असल्यामुळं सगळेजण तुम्हाला 6:30ला निमंत्रण पत्रिकेत जेवण दिलं होतं, पण आता 8 वाजले. त्याच्यामुळं मीही जास्त वेळ घेणार नाही. फक्त आपल्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद एवढ्यासाठी व्यक्त करतो की आपण या ठिकाणी पाहिले अनेक कार्यक्रम, 90 कार्यक्रम, त्यातले 365 दिवस चालणारे 3 कार्यक्रम व इतर कार्यक्रम हे कोण्या एकट्यानं करणं शक्य नाही. त्यामागं असंख्य लोकांचे धन, त्यांची श्रम हे माझ्या पाठीशी असल्यामुळंच हे करू शकलो. आणि मला जे 92 आतापर्यंत पुरस्कार मिळालेले आहेत, जसं एखादा क्रिकेटची मॅच जिंकल्यानंतर सर्वांनी त्यात योगदान दिलेलं असतं, पण सन्मान होतो तो फक्त कॅप्टनचा. मग कॅप्टन 0वर आउट झालेला असला तरी त्याचा सन्मान होतो. तर मला हे जे 92 पुरस्कार मिळालेले आहेत त्याचे खरे हकदार तुम्ही सर्वजण आहात. त्यामुळे तुमच्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. मला अनेक जण म्हणतात की तुम्ही पुरस्कारासाठी काम करता की काय. मी पुरस्कारासाठी कोणतंही काम करत नाही. कोणी एखादा पुरस्कार देत असेल आणि तो जर आपण स्वीकारला नाही तर त्या पुरस्काराचा अपमान होतो. आणि पुरस्कार घेतल्यामुळं आपण योग्य दिशेने जातो आहे की नाही त्याची प्रचिती येते. त्यामुळं ज्या ज्या वेळेस मला एखादा पुरस्कार मिळत गेला त्या वेळेस एखादा उपक्रम वाढवून तो काय झालं पाटील साहेब, तर पुरस्कार मिळाल्यानंतर एखादा उपक्रम वाढवून त्या पुरस्काराचं उत्तरदायित्व मी करत असतो. त्यामुळे मित्रांनो, मला जे सहकार्य मिळतं, प्रवीणजींनी सांगितलं, स्पेनची कथा सांगितली, पण याच्यात अनेक जण असे आहेत की त्यांनी मला भरपूर योगदान दिलेलं आहे. आमचे अनेक मित्र आहेत की ते गुप्तदान देतात आणि सांगतात की आमचं नाव घेऊ नका. माझे एक वैशिष्ट्य आहे, मला कोणी 5 पैसे जरी दिले तर मी त्याचं नाव सोशल मीडियात त्या कार्यक्रमात हे करतो. याचा मागचा उद्देश हा आहे की त्यांचं पाहून दुसरे तयार होतात. समजा गुपचूप जर केलं, याची जरा बातमी दिली नाही, याचं सोशल मीडियात दिलं नाही तर लोकांना कळणार नाही आणि नवीन लोक दाते तयार होणार नाही. आपल्या याच्यातून प्रत्येकाचं, बरेच जण मला म्हणतात की आम्हाला द्यायची खूप इच्छा असते पण योग्य जागा मिळत नाही, सत्पात्री दान होत नाही, त्याच्यामुळं आम्ही देत नाही. पण तुम्ही जे पारदर्शकता ठेवता त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला मदत करत असतो. मित्रांनो, कोणताही उपक्रम चालू करायचा म्हटल्यावर मी पहिले त्याचं बजेट हे करतो आणि समजा लोकांनी नाही दिलं तर आपली द्यायची ताकद पाहिजे तो विचार करून. जसं आता ब्लँकेट 2025 वर्ष आहे आता आगामी, 2025 ब्लँकेटची तयारी मी ऍडव्हान्स मध्ये बुकिंग करून टाकतो. मग ते लोक देव अथवा न देव, एखाद्या दिवशी डब्बा, आता 365 दिवस आमचा डब्बा रयत रुग्णालयात असतो. आपल्या भाऊच्या फ्रीज मध्ये 40 ते 120 डबे रोज बसतात.
मग एका दिवशी कोणी आला नाही किंवा एका दिवशी गॅप पडला तर त्या दिवशी आमच्या डब्यावाल्याला सांगितलं असतं की बा एकही दिवस गॅप करू नको, त्या दिवशी माझ्याकडून डबे. म्हणजे आता एक तुम्ही याच्यात पाहिलं आहे की प्रदीप मिश्राजी यांना मी बोलवलंय 2026 ला नोव्हेंबर महिन्यात ते येणार आहे. त्यांचा खर्च जवळजवळ 3.5 ते 4 कोटी आहे. मग मला अनेक जण म्हटले ते जेव्हा माझी बातमी लागली की तुम्ही इतका खर्च कसा करणार, मी म्हणलो मला खात्री आहे मी कोणताही कार्यक्रम घेतला कोणताही उपक्रम घेतला तर मला मदत मिळते आणि ह्या विश्वासावर मी 25,000 रुपये 25 लाख रुपये तिथं देऊन त्याची तारीख बुक केली. मला खात्री आहे की हे सगळे जण जे आहेत ते निश्चितच मला मदत करणार आहेत आणि ही खात्री असल्यामुळे कोणतेही पाऊल उचलायला मी मागे पुढे पाहत नाही. मित्रांनो, तुम्ही जे भरभरून प्रेम दिलेलं आहे, अनेक वेळेस तुम्हाला वैयक्तिक तुम्हाला मेसेज येत असतील, मी त्याच्यावर मुद्दाम लिहित असतो की ब्रॉडकास्टिंग मेसेज म्हणून. तो मेसेज सगळ्यांनाच जात असतो, असं नाही की बा तुम्हाला वैयक्तिक इंडिव्हिज्युअल गेलं का. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मदत करा. यावेळेस जेव्हा माझ्या दोन्ही मुली या कार्यक्रम घेण्यामागं त्या माझ्या दोन्ही मुलींचं मुख्य हे आहे आणि आमचे 3 भाऊ 3 भाऊ जावई यांनी ठरवलं की मी तर सांगितलं की मी 61 वर्षात कधी वाढदिवस साजरा केलेला नाही, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्यासाठी इतकं करता तर आम्हाला काहीतरी करू द्या. आणि त्यांनी सांगितल्यामुळं हा कार्यक्रम मी घेतलेला आहे. खासदार साहेबांनी सांगितलं की हा कार्यक्रम 50च्या आधी घेतला असता तर निश्चितच त्याचा फायदा झाला असता. फायदा हो न हो याचा मी विचार करत नाही. ही जी प्रेमाची मंडळी आहे, ही जे माझ्या मागे पाठबळ आहे, एका हाकेसरची हजारो रुपये हजारो हात आमची टीम जे माझ्या पाठीमागे राहतात, त्याच्यामुळं मी मुद्दामून कधी कोणत्याही याच्या म्हणजे त्याचा फायदा होईल म्हणून करत नाही. पण आपण सगळ्यांनी जे मला म्हणजे माझं अंतःकरण भरून आलंय, इतका सपोर्ट मला वाटतं आयुष्यात कोणत्याही माणसाला दिलेला नसेल. गेले 30 ते 40 वर्ष सातत्यानं मदत करणं, सातत्यानं सोबत राहणं हे खरोखरच एखाद्या देवाचा माझ्यावर कृपाच असली पाहिजे इतकं. नाहीतर आपण पाहतो एखादी व्यक्ती एखादं काम एखाद्या पदावर बसला की 1-2 महिन्यात किंवा एखाद्या वर्षात किंवा त्या काळामध्ये त्याची इतकी बदनामी होते आणि त्याला पण या सातत्याने इतके वर्ष येऊन देखील एक याचा शिंतोडा देखील माझ्यावर उडला नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या सर्वांचं जे ऋण आहे, माझ्या परिवाराचं विशेषतः माझ्या पत्नीचं जे त्यांनी भोगलंय, कारण तुम्ही पाहता रात्र आम्ही जेव्हा फिरतो 40 मध्यरात्री आम्ही फिरून ब्लँकेट आमची सगळी टीम ब्लँकेट वाटत असते, त्यावेळेस घरी थोडंसं दुर्लक्ष होतं. पण माझी पत्नी माझं कुटुंब माझे भाऊ हे कधी त्यांनी कुरबुर केले नाही आणि कधी अनेकदा आमच्या भावांना काम करावं लागतात. नाव माझं होतं पण काम सगळे ही टीम मागची टीम करत असते, आमचे सगळे मित्रमंडळी करत असतात. पण त्यांनी कधीच म्हणलं नाही की भाऊ आम्ही करतोय आणि तुमचं नाव होतं. अनेकांनी माझ्या कार्यक्रमाला भरपूर मदत केलेली आहे, त्यांचं मी नाव प्रत्येक ठिकाणी टाकतो. पण तरी देखील त्यांनी कधी सांगितलं नाही. हे जे निर्वाज्य प्रेम आहे हे एखाद्या भाग्यवंतालाच मिळतं आणि तो भाग्यवान मी स्वतः आहे असं मी स्वतःला समजतो. त्यामुळे आपल्या सर्वांचं मी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आपण जे माझ्यावर नेहमी प्रेम केलेलं आहे असंच प्रेम चालू ठेवावं. अनेक जण म्हटले की तुमचा 61चा कार्यक्रम आहे याचा अर्थ तुम्ही रिटायर्ड होताय की काय. मित्रांनो, खरं तर 61 झाले म्हणजे ज्येष्ठ झालो जरी असलो तरी मी मनानं आणखी तरुण आहे. आणि आज देखील मी जेव्हा अमरनाथला आम्ही 24 वेळ जातो, अनेक जण माझ्या सोबत 30-40च्या सोबतचे लोक असतात, ते थकतात पण मी कधी थकत नाही. त्यामुळं 61 झाली तरी मी तितक्याच जोमानं काम करेल, पद मिळेल न मिळेल, पण हे लोकांचा जो पाठिंबा आहे तो माझ्या पाठीशी असल्यामुळं मी इथून पुढेही कार्यरत आहे. मला परमेश्वराजवळ प्रार्थना एवढीच करतो की मला चांगलं आरोग्य देव आणि या सर्वांचं प्रेम असंच कायम टाळू द्यावं एवढीच प्रार्थना करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
नांदेडमधील सुपरिचित व्यक्तिमत्व ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांची आज 61वेचा कार्यक्रम झाला। नांदेडमध्ये गेली मागील 50 वर्ष विविध सामाजिक उपक्रम राबवणारं असं उपक्रमशील व्यक्तिमत्व म्हणून सगळं नांदेड जिल्हा आणि मराठवाडा त्यांच्याकडे बघतो। राजकीय पक्षाशी जरी ते संबंधित असले तर सेवाव्रत भावनेनी त्यांनी जे उपक्रम चालवले त्यांच्या लाभार्थ्यांची हजारोंमध्ये संख्या आहे। मग ते मायेचं ऊब असेल, माणुसकीचा फ्रीज असेल किंवा भाऊचा डबा असेल, अशा माध्यमातून समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न दिलीप ठाकूर हे करत आहेत। आज त्यांच्या वयाला 61 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त जरी हा सत्कार असला तर अशा समाजसेवकाला त्यांनी केलेल्या कामाचं प्रोत्साहन व्हावं, शबासकीची थाप त्यांच्या पाठीवर पडावी, जेणेकरून त्यांच्यामध्ये नवीन ऊर्जा निर्माण होईल आणि त्यांच्याकडे बघून अजून काही समाजसेवक तयार होतील। या भावनेने या कार्यक्रमाकडे आपण बघितलं पाहिजे। असे उत्तरोत्तर त्यांचे कार्यक्रम कौतुकाचे होतील कारण त्यांच्या उपक्रमाचीही संख्या वाढत चालली आहे आणि नांदेडकर या गोष्टीला आता रुजवले आहेत की हरकत नाही, दिलीप भाऊसारखा एक समाज उपयोगी माणूस आमच्याकडे आहे किंवा समाजावर कुठलंही संकट आलं, मग ते अतिवृष्टीचं असेल, करोनासारखं कोविडचं असेल किंवा दैनंदिन गरिबांना लागणाऱ्या समस्येचे संकट असतील, त्यावर मात करणारा एक समाजसेवक म्हणून दिलीप भाऊकडे नांदेड बघतोय। मी आज आपल्या माध्यमातून दिलीप भाऊंचं अभिष्ट चिंतन करतो, त्यांना दीर्घ आयुष्य चिंततो, उत्तरोत्तर त्यांची प्रगती होईल आणि त्यांच्या हातून समाजाची सेवा